Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the remaining exempted incomes under Section 10 of Income Tax Act. In the previous lecture, we started with this particular point, and in the previous lecture, we have seen what is the meaning of exempted incomes and what are the different exempted incomes under Section 10 of Income Tax Act. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एक्झम्प्टेड इन्कम्स म्हणजे काय आणि वेगवेगळे जवळपास 15 एक्झम्प्टेड इन्कमचे एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण जे राहिलेले एक्झम्प्टेड इन्कम्स आहेत ते आपण पाहणार आहोत. बिफोर स्टार्टिंग टू दिस लेक्चर, just for a reminder purpose, in the previous lecture we have seen the meaning of exempted income. In the previous lecture we have seen that what is exempted income. Exempted income म्हणजे काय, तर exempted income means those incomes on which a person is not required to pay tax to the government. Okay, this is the simple meaning of exempted income. Exempted incomes म्हणजे काय, तर असे इन्कम्स की ज्या इन्कमवरती त्या व्यक्तीला गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही, अशा इन्कम्सला exempted incomes असं म्हटलं जातं. जनरली ऑन ऑल द इन्कम्स वी हॅव टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी जे काही इन्कम मिळतं, मग ते सॅलरीद्वारे इन्कम मिळणार असेल, वेजेसचं इन्कम असेल किंवा इतर कोणत्याही फॉर्ममध्ये मिळणारे इन्कम असेल, जनरली ऑन ऑल द इन्कम्स वी हॅव टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो. बट देर आर सर्टन इन्कम्स ऑन विच a tax is not payable to the government, and such incomes on which tax is not payable are called as the exempted incomes. ओके, ज्या इन्कमवरती आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागत नाही त्या इन्कम्सला exempted incomes असं म्हटलं जातं. अँड इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ exempted income. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट exempted income in India is agricultural income. Okay, any income obtained by a farmer by doing agricultural activity is totally exempted in India. एखाद्या शेतकऱ्याने शेती करून जे मिळवलेले इन्कम आहे ते इन्कम हे पूर्णपणे एक्झम्प्ट आहे. त्यावरती त्या इन्कमवर त्याला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. सो इट इज एक्झम्प्टेड. सेकंड इन्कम वी हॅव सीन इज डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम इंडियन कंपनी. ओके, व्हेन अ पर्सन मेक्स इन्व्हेस्टमेंट इन द फॉर्म ऑफ अ शेअर्स, he gets the dividend at the end of the year. And if any shareholders gets the dividend from an Indian company, then on that dividend income he is not required to pay tax to the government. एखाद्या इंडियन कंपनीकडून जो काय लाभांश मिळतो, तो जो काय लाभांश मिळाला आहे ते आपलं इन्कम आहे, त्या इन्कमवरती सुद्धा आपल्याला टॅक्स द्यावा लागत नाही. सो इट इज ऑल्सो एक्झम्प्टेड इन्कम. The next incomes which we have seen is share of profit received by partners from partnership firm. एखाद्या पार्टनरशिप फर्मकडून जो काय प्रॉफिटमधला हिस्सा पार्टनर्सला मिळतो, ते जे काय पैसे मिळतात, इट इज देअर इन्कम, बट ऑन दॅट इन्कम ऑल्सो दे आर नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. तो जो काय प्रत्येक पार्टनरला हिस्सा मिळाला आहे, प्रॉफिटमधला हिस्सा, त्या इन्कमवरती देखील त्या पार्टनरने कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायचा नसतो. इन द सेम केस, शेअर ऑफ प्रॉफिट रिसिव्ड बाय द मेंबर ऑफ HUF. HUF मीन्स हिंदू अनडिवायडेड फॅमिली. ओके, त्यामधून तो जो काय प्रॉफिट आहे HUFचा प्रॉफिट, त्यामधील जो काय हिस्सा मेंबर्सला मिळतो त्या हिस्स्यावरती देखील द कन्सर्न मेंबर, द कन्सर्न पार्टनर इज नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. आपल्याला इन्कम तर मिळतं आहे, इन्कम मिळालं, पार्टनरशिप फर्मकडून आपला प्रॉफिटचा हिस्सा मिळाला, HUFकडून पार्टनरला हिस्सा मिळाला प्रॉफिटचा, पण त्या इन्कमवर टॅक्स द्यावा लागत नाही. सो इट इज एक्झम्प्टेड इन्कम. ओके, नेक्स्ट इज LIC पॉलिसी अमाऊंट रिसिव्ड. LIC इन्शुरन्स पॉलिसीचे जे काय पैसे मिळतात, पैसे मिळाले, इट इज युअर इन्कम. ऑन धिस इन्कम ऑल्सो यू आर नॉट रिक्वायर्ड टू पे द टॅक्स. नेक्स्ट इन्कम वी हॅव सीन इन द प्रिव्हियस लेक्चर इज डेली अलाउन्स रिसिव्ड बाय MPs अँड MLAs. ओके, MPs मीन्स खासदार, MLAs मीन्स आमदार. ओके, फॉर अटेंडिंग द सेशन्स, पार्लमेंटरी सेशन्स, द MPs अँड MLAs गेट द डेली अलाउन्स. ओके, मग डेली दैनंदिन खर्च साठी जे काही दैनंदिन भत्ता मिळतो, ते जे काही इन्कम आहे त्याच्यावरती त्यांना देखील कोणतंही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. नेक्स्ट वन इज इंटरेस्ट ऑन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स. ओके, दिस इज वन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन.
national saving certificates, and whatever the interest you get from NSC, नॅशनल सेविंग सर्टिफिकेटमध्ये पैसे गुंतवून तुम्हाला जे काही व्याज मिळतं त्या व्याजावर कोणताही टॅक्स तुम्हाला द्यावा लागत नाही. नेक्स्ट वन इज इंटरेस्ट ऑन पोस्ट ऑफिस सेविंग बँक अकाउंट. Okay, if you open a saving bank account in a post office, then whatever money you keep in the saving account, you will get the interest, and on that interest income you are not required to pay tax to the government. आपण जर पोस्ट ऑफिसमध्ये सेविंग अकाउंट काढलं, त्या सेविंग अकाउंटमध्ये जे काही आपले पैसे असतील त्या पैशावरती जे काही व्याज मिळेल त्या व्याजावर तुम्हाला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. नेक्स्ट वन इज स्कॉलरशिप रिसिव्ड बाय अ स्टुडंट फॉर एज्युकेशनल एक्सपेन्सेस. Okay, if any student gets certain scholarship, okay, from local authority, state government, central government, or from college or from university, okay, if the scholarship is received for एज्युकेशनल एक्सपेन्सेस, शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी जर काय स्कॉलरशिप मिळाली असेल, जे काही स्कॉलरशिपची रक्कम मिळाली त्या इन्कमवर, त्या पैशावर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. नेक्स्ट वन इज कॉम्पेन्सेशन रिसिव्ड बाय अ वर्कर अंडर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट. ओके, इफ एनी वर्कर गेट सर्च कॉम्पेन्सेशन, जर एखाद्या वर्करला ह्या कायद्याअंतर्गत काही नुकसान भरपाई मिळाली, काही रक्कम मिळाली, तर त्या रकमेवरती देखील ही इज नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. देन दिस इज 11th, एनी कॉम्पेन्सेशन रिसिव्ड ऑन अकाउंट ऑफ नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक, फ्लड, एक्सेट्रा एक्सेट्रा. Okay, whenever such kind of situation arises, the state government, the central government, the local authorities give some compensation to the affected peoples. ज्या वेळेला अशा प्रकारची म्हणजे भूकंप असेल, पूर असेल, वादळ असेल, अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा लोकल प्रशासन त्यांना काही आर्थिक मदत करतं. जे काही पैसे त्या लोकांना दिले जातात त्या पैशावरती त्या लोकांनी गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यायचा नसतो. देन द रिमेनिंग आर द इंटरेस्ट इन्कम्स. ओके, सी पॉईंट नंबर 12, interest on post office cash certificates, interest on national plan certificates, interest on national plan saving certificates, interest on post office national saving certificates. Okay, these are the various investment options, and after making investment in such options you will get interest, and whatever interest you will get, it is your income, and on this interest income you are not required to pay tax to the government, and therefore it is called as a exempted income. हे वेगवेगळे गुंतवणुकीचे पर्याय आहेत. मग ते पोस्ट ऑफिस कॅश सर्टिफिकेट असेल, नॅशनल प्लॅन सर्टिफिकेट असेल, किंवा नॅशनल प्लॅन सेव्हिंग सर्टिफिकेट असेल, किंवा पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असेल, यामध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्हाला व्याज मिळतं. जे काही व्याजाचे पैसे तुम्हाला मिळतील, इट इज युअर इन्कम, बट ऑन धिस इन्कम यू आर नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. या व्याजाचं जे इन्कम तुम्हाला मिळालं आहे त्या इन्कमवर तुम्हाला टॅक्स द्यावा लागत नाही. सो इट इज एक्झम्प्टेड इन्कम. ओके, अँड इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन दिस 15 एक्झम्प्टेड इन्कम्स. पाठीमागच्या लेक्चरपर्यंत आपण एकूण 15 एक्झम्प्टेड इन्कम पाहिलेले आहेत. नाव वी विल see the remaining 15 exempted incomes. Okay, here we are going to study total 30 exempted incomes. Up to last lecture we have seen 15 exempted incomes. Now we will start with the 16th exempted income. Read the sentence carefully. The next exempted income in India is income of a school, college, university which is run only for educational purpose and not for profit and approved by the government. Okay, whatever the income a school gets, whatever the income a college gets, or whatever the income a university gets, okay, on that income the college, the school or the university is not required to pay tax to the government. एखादी शाळा असेल, एखादं कॉलेज असेल, एखादं विद्यापीठ असेल, यांना शाळा चालवून, कॉलेज चालवून, विद्यापीठ चालवून जे काही इन्कम मिळतं, okay, school, colleges, universities gets the income in the form of fees from the students, plus they get certain grants from the government. एखाद्या शाळेला, कॉलेजला, विद्यापीठाला विद्यार्थ्यांकडून फी मिळते, गव्हर्नमेंटकडून ग्रँट मिळते म्हणजे अनुदान मिळतं, प्लस लोकांकडून डोनेशनसुद्धा मिळतं. ओके, ऑन धिस इन्कम the school, the college or the university is not required to pay tax to the government.
शाळेला, कॉलेजला किंवा विद्यापीठाला जे इन्कम मिळालेलं आहे, मग विद्यार्थ्याच्या फीमधून असेल, गव्हर्नमेंटच्या ग्रँटमधून असेल, लोकांच्या डोनेशनमधून असेल, पैसे मिळाले, इट इज द इन्कम. बट ऑन धिस इन्कम द स्कूल or the college or the university is not required to pay tax to the government. यांना गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही, मिळालेल्या इन्कमवरती कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. सो इन्कम ऑफ अ स्कूल, इन्कम ऑफ अ कॉलेज, इन्कम ऑफ अ युनिव्हर्सिटी इज ट्रीटेड ॲज अ एक्झम्प्टेड इन्कम. त्यामुळे त्या इन्कमला एक्झम्प्टेड इन्कम असं म्हटलं जातं. बट देर इज वन कंडिशन. Actually, there are two conditions. First condition is the school, college or university should be run for educational purpose and not for earning the profit. जी काय शाळा आहे, जे कॉलेज आहे, विद्यापीठ आहे, ते शिक्षण देण्याच्या उद्देशानं चालवलं गेलं पाहिजे, प्रॉफिट मिळवण्याच्या उद्देशानं नाही. हा पहिली कंडिशन. अँड द सेकंड कंडिशन इज द स्कूल, कॉलेज ऑर द युनिव्हर्सिटी मस्ट बी अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट अथॉरिटी. ती जी काय शाळा आहे, ते जे काय कॉलेज आहे किंवा विद्यापीठ आहे, ते शासनाची त्याला मान्यता प्राप्त असणं ते गरजेचं आहे. ओके, देन द इन्कम ऑफ सच स्कूल, college or university is exempted income. This is point number 16. Then the next exempted income in India is income of a hospital which is run for philanthropic purpose. Philanthropic purpose means समाज सेवा करण्यासाठी, ओके, सोशल सर्व्हिस करण्यासाठी, philanthropic purpose and not for profit approved by the government department. Okay, if there is any hospital and if it is run only for philanthropic purpose and not for profit, जर एखादं हॉस्पिटल, नॉर्मली टेक एक्झाम्पल ऑफ एनी गव्हर्नमेंट हॉस्पिटल. ओके, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आर रन ओनली टू गिव्ह सर्व्हिसेस टू द पीपल अँड नॉट फॉर अर्निंग द प्रॉफिट. गव्हर्नमेंट जे हॉस्पिटल्स असतात ते काय प्रॉफिट मिळवण्यासाठी चालवले जात नसतात, तर त्याचा उद्देश असतो लोकांची सेवा करणं. ओके, समाजसेवा करण्यासाठी ते चालवले जातात. विदिन व्हेरी लेस अमाऊंट, ओके, दे गिव्ह द सर्व्हिस टू द पेशंट्स. ओके, कमीत कमी रकमेमध्ये ते पेशंट्सना सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. ही जी अशी काही हॉस्पिटल्स असतात विच आर रन फॉर फिलेंथ्रॉफिक पर्पज, की जे समाजसेवा करण्यासाठी चालवले जातात, प्रॉफिटसाठी नाही. ओके, द इन्कम ऑफ सच हॉस्पिटल्स इज ऑल्सो एक्झम्प्टेड इन्कम. ह्या हॉस्पिटलला जे काही इन्कम मिळेल, ओके, हॉस्पिटल गेट्स द इन्कम फ्रॉम पेशंट्स. पेशंटकडून काय फी मिळते हॉस्पिटलला? हॉस्पिटल गेट सर्टन इन्कम फ्रॉम गव्हर्नमेंट इन द फॉर्म ऑफ अ ग्रँट ऑर सॅलरी. गव्हर्नमेंटकडून सॅलरी मिळते, ग्रँट मिळते, त्यातून काही इन्कम मिळतं. प्लस सम पीपल फ्रॉम द सोसायटी ऑल्सो गिव्स डोनेशन्स टू सच काइंड ऑफ हॉस्पिटल्स. लोकांकडून देणगीसुद्धा मिळतात. हॉस्पिटलला जे काही इन्कम मिळतं आहे त्या इन्कमवरती त्या हॉस्पिटलनं कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. ओके, सो द इन्कम ऑफ सच हॉस्पिटल्स इज कॉल्ड ॲज अ एक्झम्प्टेड इन्कम. त्यामुळे या इन्कमला देखील एक्झम्प्टेड इन्कम असं म्हटलं जातं. बट कंडिशन इज द हॉस्पिटल शुड बी अप्रूव्ड. हॉस्पिटल हे शासनाचे मान्यता प्राप्त असलं पाहिजे. अँड सेकंडली इट शुड बी रन फॉर फिलेंथ्रॉफिक पर्पज अँड नॉट फॉर प्रॉफिट. जे हॉस्पिटल आहे ते समाजसेवेच्या उद्देशानं चालवलं गेलं पाहिजे, प्रॉफिट मिळवण्याच्या उद्देशानं नाही. दिस इज पॉईंट नंबर 17. देन द नेक्स्ट, इन्कम ऑफ अ रजिस्टर्ड ट्रेड युनियन, ओके, फ्रॉम अ हाऊस प्रॉपर्टी अँड फ्रॉम इंटरेस्ट फ्रॉम सिक्युरिटीज. ओके, इन्कम ऑफ अ रजिस्टर्ड ट्रेड युनियन. ओके, ज्या संघटना असतात, कामगार संघटना असतात, ओके, these trade unions works for the welfare of their workers. Okay, and whatever the income they will get from the house property, whatever the income they will get from investment, okay, these incomes are totally exempted incomes. ज्या काय कामगार संघटना आहेत त्या लोकांच्या हितासाठी, कामगारांच्या कल्याणासाठी काम करत असतात. मग ते जे काही कामगार आहेत ते सगळे मिळून काही फंड्स गोळा करतात, ओके, युनियनसाठी, संघटनेसाठी. आणि त्या फंड्सपैकी काही फंड्स हे इन्व्हेस्ट केले जातात, काही सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवले जातात, काही पैसे हाऊस प्रॉपर्टीमध्ये गुंतवले जातात. मग ते जे काय हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम आहे ते इन्व्हेस्टमेंटवरचं जे काय मिळणारं इन्कम आहे व्याजाच्या स्वरूपामध्ये, इट इज टोटली एक्झम्प्टेड इन्कम. बट देर इज ओनली वन कंडिशन, दॅट द ट्रेड युनियन मस्ट बी रजिस्टर्ड. ती जी काय संघटना आहे ती नोंदणीकृत, रजिस्टर्ड असणं गरजेचे आहे. ती संघटना कामगारांच्या वेलफेअरसाठी
काम करते आणि म्हणूनच त्यांना मिळणारं जे इन्कम आहे इट इज एक्झम्प्टेड. त्यांना त्यांच्या इन्कमवर गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागत नाही, कारण ती संघटना काय प्रॉफिटसाठी चालवली जात नाही. तर ऑब्जेक्ट ऑफ रनिंग दॅट पर्टिक्युलर युनियन इज टू लुक फॉर द वेलफेअर ऑफ इट्स वर्कर्स. लोकांच्या म्हणजे कामगारांच्या कल्याणासाठीच ती संघटना कार्यरत आहे, प्रॉफिट मिळवण्यासाठी नाही. त्यामुळे त्यांना मिळणारं जे इन्कम आहे त्या इन्कमवरती त्यांना कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. टॅक्स द्यावा लागत नाही गव्हर्नमेंटला, सो इट इज एक्झम्प्टेड इन्कम. दिस इज पॉईंट नंबर 18. देन द नेक्स्ट पॉईंट इज कॉम्पेन्सेशन रिसिव्ड. कॉम्पेन्सेशन मीन्स नुकसान भरपाई. कॉम्पेन्सेशन रिसिव्ड बाय द एम्प्लॉई फॉर टेकिंग अ रिटायरमेंट. एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या कर्मचाऱ्यानं रिटायरमेंट घेतली, सेवानिवृत्ती घेतली, ओके, अंडर व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम, ओके, विच इज पॉप्युलरली नोन ॲज अ VRS अँड अप टू ₹5 lakhs. ओके, व्हॉट इज VRS? नॉर्मली in our state of Maharashtra, an employee gets retired at the age of 58 or at the age of 60. वयाच्या 58 किंवा 60व्या वर्षी एखादा एम्प्लॉई हा रिटायर होतो. बट ड्यू टू सर्टन रिझन्स लाईक मेडिकल प्रॉब्लेम और ॲक्सिडेंट और एनी फॅमिली इशू, ओके, सर्टन एम्प्लॉईज टेक्स रिटायरमेंट बिफोर द ॲक्च्युअल डेट ऑफ रिटायरमेंट. एखाद्या व्यक्तीचं वय समजा 54 आहे, 55 आहे, त्याची अजून सर्व्हिस 2, 3, 4 वर्ष शिल्लक असेल, तर तो मुदतीच्या अगोदर स्वतःच्या इच्छेने रिटायरमेंट घेतो, स्वतःच्या इच्छेने, म्हणून त्याला व्हॉलंटरी मीन्स स्वतःच्या इच्छेने रिटायरमेंट स्कीम. ओके, अंडर धिस स्कीम an employee can retire from his job as per his choice. ओके, बिफोर द ॲक्च्युअल डेट ऑफ रिटायरमेंट. त्याची जी काही रिटायरमेंटची डेट आहे त्याच्या अगोदर तो स्वतःच्या इच्छेने रिटायरमेंट घेऊ शकतो. त्याला VRS असं म्हटलं जातं. आणि एकदा का त्यानं रिटायरमेंट घेतली, ॲटोमॅटिकली हिज सॅलरी इन्कम इज गोइंग टू बी स्टॉप्ड. त्याचा पगार हा बंद होणार आहे, कारण त्यानं रिटायरमेंट घेतोय. म्हणून कंपनी गिव्स सम फायनान्शियल कॉम्पेन्सेशन, मॉनिटरी कॉम्पेन्सेशन टू हिम. त्यामुळे कंपनी काय करते, त्या व्यक्तीला काही नुकसान भरपाई म्हणून काय रक्कम देते. मग जी काय रक्कम त्याला मिळाली कॉम्पेन्सेशन म्हणून, नुकसान भरपाई म्हणून, ओके, त्यानं VRS घेतल्यामुळं, व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम, ओके, स्वेच्छानिवृत्ती त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, ते घेतल्यामुळं त्याला जे काही नुकसान भरपाई कंपनीकडून मिळाले, जे काही पैसे मिळालेले त्या पैशावर, त्या इन्कमवर त्याला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. फक्त एकच कंडिशन आहे की त्या जे काय कॉम्पेन्सेशन मिळाले त्याची रक्कम 5 लाखापेक्षा कमी असावी. 5 लाखापेक्षा कमी पैसे तुम्हाला मिळाले असतील, 4 लाख रुपये, 4.5 लाख रुपये, तर त्या रकमेवर त्या व्यक्तीला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. सो एनी कॉम्पेन्सेशन रिसिव्ड बाय ॲन एम्प्लॉई फॉर टेकिंग अ VRS. एखाद्या व्यक्तीनं स्वेच्छानिवृत्ती घेतल्याबद्दल त्याला कंपनीकडून जे काही नुकसान भरपाई मिळते त्या नुकसान भरपाईवर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. टॅक्स द्यावा लागत नाही म्हणून त्याला एक्झम्प्टेड इन्कम असं म्हटलं जातं. दिस इज पॉईंट नंबर 19. देन द नेक्स्ट पॉईंट नंबर 20. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. द पॉईंट इज एनी पेमेंट रिसिव्ड फ्रॉम Public Provident Fund, which is popularly known as PPF, Recognized Provident Fund, that is RPF, and Statutory Provident Fund, that is SPF. Okay, these are the various types of funds. Okay, and normally each and every employee, whether he is working in a private sector, government sector, or a cooperative sector, whether he is working on a class 1 post or class 2 post or class 3 post, all the employees opens their provident fund account. कुठलाही एम्प्लॉई असो, तो सरकारी कर्मचारी असो, खाजगी कर्मचारी असो, नाहीतर सहकारी क्षेत्रात काम करणारा असो, तो क्लास 1च्या पदावर असो, क्लास 2च्या पदावर असो, नाहीतर क्लास 3च्या पदावर असो, प्रत्येक कर्मचारी स्वतःच्या नावानं प्रॉव्हिडंट फंडाचा अकाउंट तो ओपन करतो. ओके, अँड अकाउंट ओपनिंग इज मोर ऑर लेस सिमिलर टू द प्रोसेस ऑफ ओपनिंग अ अकाउंट इन अ बँक. जसं आपण बँकेमध्ये अकाउंट ओपन करतो त्याच प्रकारे प्रॉव्हिडंट फंडाचं देखील अकाउंट ओपन केलं जातं. अँड इन दॅट पर्टिक्युलर प्रॉव्हिडंट फंड अकाउंट अ सर्टन अमाऊंट इज ट्रान्सफर्ड एव्हरी मंथ. ओके, अँड दिस अमाऊंट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द सॅलरी ऑफ एम्प्लॉई. एखाद्या व्यक्तीचा जो काय महिन्याचा पगार आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचा महिन्याचा पगार 30,000 असेल, तर त्या व्यक्तीने डिसाईड करायचं असतं की आपल्या पगारातून किती रुपये कट करून त्या प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे. सपोज ही गिव्ह इन्स्ट्रक्शन टू हिज
company that transfer ₹4,000 per month from my salary to my प्रॉव्हिडंट फंड अकाउंट. जर त्यांना कंपनीला इन्स्ट्रक्शन दिली महिन्याला पगारातून माझ्या ₹4,000 कट करा आणि प्रॉव्हिडंट फंडामध्ये ट्रान्सफर करा, तर दर महिन्याला पगारातून तेवढी रक्कम कट केली जाते आणि प्रॉव्हिडंट फंडच्या अकाउंटमध्ये ती डायरेक्टली जमा केली जाते. ओके, एम्प्लॉईच्या पगारामधून रक्कम कट होऊन तिथं जमा केली जाते. प्लस कंपनीसुद्धा, तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय ती कंपनीसुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये काही पैसे जमा करते. Okay, so every month certain amount is deposited in that particular account, and normally, okay, whatever the amount is collected in that particular account, okay, त्या अकाउंटमध्ये जे काय रक्कम जमा होणार आहे ती नॉर्मली कधी काढली जाते? ओके, नॉर्मली द अमाऊंट इज विड्रॉन आफ्टर द रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्ही ती रक्कम काढू शकता, ऑर इन बिटवीन, त्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला ती रक्कम काढता येते. ओके, मग प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमधून जे काय पैसे तुम्ही विड्रॉ कराल, जे काय तुम्हाला प्रॉव्हिडंट फंडामधून पेमेंट होईल, पैसे मिळतील, ते जे काय पैसे मिळाले तुम्हाला, ते जे काय तुमचं इन्कम आहे त्या इन्कमवरती सुद्धा त्या व्यक्तीनं गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यायचा नसतो. सो एनी पेमेंट रिसिव्ड फ्रॉम PPF, RPF or SPF is also exempted income. The concerned person is not required to pay tax to the government. त्या इन्कमवरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स हा गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. दिस इज पॉईंट नंबर 20. देन द नेक्स्ट पॉईंट नंबर 21 इज इन्कम ऑफ अ कॉफी बोर्ड, टी बोर्ड, रबर बोर्ड, टोबॅको बोर्ड. ओके, दीज आर द डिफरंट बोर्ड्स, okay, for coffee, rubber and tobacco. Okay, we know coffee, we know tobacco, we know rubber. Okay, मराठीमध्ये आपण त्याला नगदी पिका असं म्हणतो. ओके, इट इज मोर ऑर लेस, and in whatever the income these boards will get, okay, these boards, what is the working or what is the functioning of these boards? These boards work for promoting the production of coffee, production of rubber and production of tobacco. ओके, हे जे काय बोर्ड्स असतात, ओके, हे कशासाठी स्थापन केलेले असतात? तर आपल्या देशामध्ये कॉफी हे पीक जे आहे, रबरचं आहे किंवा टोबॅको आहे, ह्याचं उत्पादन वाढवण्यासाठी हे बोर्ड्स काम करत असतात. दे आर मोर ऑर लेस अंडर द गव्हर्नमेंट, ते गव्हर्नमेंटच्या अंडरच काम करत असतात. सो वॉट एव्हर द इन्कम दे गेट ऑन दोज इन्कम्स दे आर नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. त्या बोर्ड्सला, कॉफी बोर्ड असेल, टी बोर्ड असेल किंवा टोबॅको बोर्ड असेल, त्या बोर्ड्सला जे काही इन्कम मिळतं त्या इन्कमवरती त्यांना कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. दिस इज पॉईंट नंबर 21. रिमेनिंग ओनली 8 to 9 points. See carefully. Point number 22. Income of an organization working for the promotion of khadi cloths. Okay, this is newly added. If there is any organization if there is any business who is working for promoting the khadi clothes, okay, for using the khadi clothes, okay, जर एखादा बिझनेस, जर एखादी संघटना लोकांनी खादीचे कपडे वापरावे म्हणून जर ती काम करत असेल, खादीचे कपडे वापरण्यासाठी लोकांना ते प्रमोट करत असेल, ओके, मोटिवेट करत असेल, तर त्या ऑर्गनायझेशनला, त्या बिझनेसला जे काय मिळणारं इन्कम आहे त्या इन्कमवरती देखील त्यांना कोणताही गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागत नाही. So any organization, any business working for the promotion of use of khadi cloths, okay, the income of such organizations, the income of such business is also exempted income. They are not required to pay tax on their income to the government. त्यांना जे काही इन्कम मिळतं बिझनेस करून, त्यांचं काम करून, त्या इन्कमवरती त्यांना कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. दिस इज पॉईंट नंबर 22. देन द नेक्स्ट पॉईंट नंबर 23. इन्कम ऑफ अ कोऑपरेटिव्ह सोसायटी. कोऑपरेटिव्ह सोसायटी मीन्स सहकारी संस्था. वर्किंग फॉर, ती कशासाठी काम करते? वर्किंग फॉर द वेलफेअर म्हणजे कल्याणासाठी. ओके, कुणाच्या कल्याणासाठी? वेलफेअर ऑफ विडोज म्हणजे विधवा महिला, मायनर चाइल्ड्स म्हणजे लहान मुले, अँड पीपल्स ऑफ SC and ST कॅटेगरी. ओके, जर एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी विधवा महिला असतील, लहान मुलं असतील किंवा SC ST कॅटेगरीमधील लोकांच्या वेलफेअरसाठी काम करत असेल, कल्याणासाठी काम करत असेल, तर अशा कोऑपरेटिव्ह सोसायटीला वॉट एव्हर द इन्कम दिस कोऑपरेटिव्ह सोसायटी गेट्स, ओके, ऑन दिस इन्कम्स दे आर नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. अशा इन्कमवरती त्या सोसायटीला कोणताही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही. ओके,
कारण त्या द कोऑपरेटिव्ह सोसायटी इज वर्किंग फॉर द वेलफेअर ऑफ मायनर चाइल्ड्स, वेलफेअर ऑफ चिल्ड्रन्स, welfare of widows, welfare of SC and ST people. Okay, so they are doing the social responsibility work. Okay, it is their social responsibility, and whatever the income they get, हे काम केल्याबद्दल, हे काही सामाजिक काम केल्याबद्दल त्यांना जे काही इन्कम मिळते, गव्हर्नमेंटकडून ग्रँट मिळत असेल किंवा डोनेशन मिळत असेल, ऑन दिस इन्कम दे आर नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. दिस इज पॉईंट नंबर 23. Then the next point is point number 24, payment received from Sukanya Samriddhi Yojana account. Okay, this is newly introduced scheme. This is introduced by the central government at least 3 or 4 years ago, and it is for the girls. Okay, if any parents opens the Sukanya Samriddhi Yojana account in the name of their girl child, then whatever the payment you will get from this particular account, okay, it is a totally exempted income. Okay, केंद्र सरकारनं ही योजना मुलींसाठी चालू केलेली आहे. एखाद्या मुलीच्या नावानं तुम्ही हे अकाउंट ओपन करता येतं. यू कॅन ओपन अन अकाउंट इन द नेम ऑफ अ गर्ल चाइल्ड अँड यू हॅव टू डिपॉझिट अ सर्टन अमाऊंट एव्हरी इयर. वर्षभरामध्ये तुम्हाला काही रक्कम ही त्या अकाउंटमध्ये जमा करावी लागते फॉर सर्टन नंबर ऑफ इयर्स. काही वर्ष ती जमा करावी लागते. अँड द वॉट एव्हर द अमाऊंट यू हॅव डिपॉझिटेड इन दॅट अकाउंट, तुम्ही जेवढी काय रक्कम त्या खात्यामध्ये जमा कराल त्या खात्यावरती तुम्हाला व्याज मिळतं. आणि ते पैसे कधी मिळतात? यू गेट युअर मनी बॅक ॲट द वेन युअर गर्ल चाइल्ड इज ऑफ 18 years or when she attains the age of 21. ओके, ह्या अकाउंटमध्ये जे काही आपले पैसे जमा केलेले आहेत ते व्याजासहित आपल्याला कधी मिळतात? ज्या वेळेला एखाद्या मुलीचं एज्युकेशन, हायर एज्युकेशन चालू असेल, म्हणजे वयाचं 18 वर्ष, 19-20 वर्ष, त्यावेळेला ते सर्व पैसे आपल्याला व्याजासहित परत मिळतात. ओके, मग जे काही आपण अमाऊंट जमा केलेली आहे, ओके, 8 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, ओके, त्या पैसे व्याजासहित आपल्याला परत मिळतात. पैसे मिळाले, इट इज युअर इन्कम अँड ऑन धिस इन्कम यू आर नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. आणि हा इन्व्हेस्टमेंटसाठी सर्वात बेस्ट अल्टरनेटिव्ह असतो. फक्त हे अकाउंट एखाद्या मुलीच्या नावानंच ओपन करता येतं. ओके, दिस इज पॉईंट नंबर 24. देन द नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट एक्झम्प्टेड इन्कम इज, दिस इज द लास्ट स्लाइड. Point number 25, prize money received on account of gallantry awards. Gallantry awards means वीरता पुरस्कार, शौर्य पुरस्कार, like वीर चक्र, अशोक चक्र, परमवीर चक्र, etc. Okay, these are the gallantry awards which are received by the armed forces. हे नॉर्मली कुणाला अवॉर्ड्स दिले जातात? जे आर्म फोर्सेसमध्ये काम करतात, जसे की आर्मी असेल, नेव्ही असेल किंवा एअरफोर्स. ओके, त्यांनी एक्सलंट वर्क केल्याबद्दल, okay, for doing the excellent work, the people, the armed forces personnel get such kind of awards that like Veer Chakra, Ashok Chakra, Veer Chakra, Paramveer Chakra, etc. Okay, and when any person gets such award, he gets certain prize money also. अवॉर्ड बरोबर त्याला काही रक्कमसुद्धा दिली जाते. ही जी काय रक्कम त्या व्यक्तीला मिळेल, जे काय पैसे मिळतील, पैसे मिळाले हे त्याचं इन्कम आहे आणि या इन्कमवर त्याला कोणताच टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. ओके, कारण की he has done a tremendous work for the country and that's why he has been awarded with such a gallantry award. त्या व्यक्तीनं देशासाठी मोठं काम केल्याबद्दलच त्याला हा अवॉर्ड दिलेला असतो. म्हणून जे काही त्याला पैसे पण दिले जातात, प्राइज मनी, ओके, बक्षीस म्हणून जे पैसे दिले जातात त्या पैशावरती गव्हर्नमेंटला कोणताच टॅक्स त्या व्यक्तीला द्यावा लागत नाही. ओके, सो दिस इज पॉईंट नंबर 25. नेक्स्ट पॉईंट इज पॉईंट नंबर 26, फॅमिली पेन्शन. फॅमिली पेन्शन received by the family members of armed forces. Now you know the word pension. आपल्याला पेन्शन हा शब्द माहिती आहे. व्हॉट इज पेन्शन? अँड when a person gets the pension, normally after retirement a person gets the pension, and when he gets retired after the age of 58 or 60. वयाच्या 58 किंवा 60व्या वर्षानंतर व्यक्ती रिटायर होतो आणि नंतर त्याला पेन्शन मिळते. ओके, इट इज अ नॉर्मल पेन्शन. बट व्हॉट इज फॅमिली पेन्शन? ओके, take example of our soldiers, okay, of army, navy or air force. If any soldier is dead, okay, or if any soldier lost his life while doing the service of the country,
एखादा सोल्जर जर समजा देशाची सेवा करताना समजा तो तिथं त्याचे मृत्यू झाला, त्याची डेथ झाली काम करत असताना, तर त्याचे जे काय फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना त्याच्या मृत्यूनंतर जी पेन्शन दिली जाते, द पेन्शन विच द फॅमिली गेट्स आफ्टर द डेथ ऑफ द आर्म्ड फोर्सेस पर्सोनेल, त्या व्यक्ती शहीद झाल्यानंतर, देशासाठी तो व्यक्ती शहीद झाला, त्याचा तो डेथ झाला, त्याच्यानंतर त्याच्या फॅमिलीला जे काय पेन्शन दिली जाते, इट इज कॉल्ड एज अ फॅमिली पेन्शन. ओके, सो फॅमिली पेन्शन इज गिवन आफ्टर द डेथ ऑफ द कन्सर्न्ड पर्सन, कन्सर्न्ड एम्प्लॉई और कन्सर्न्ड पर्सोनेल. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, जो काम करत होता त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या फॅमिलीला ही पेन्शन दिली जाते. ओके, अँड इन इंडिया द फॅमिली पेन्शन रिसिव्ड बाय द फॅमिली मेंबर्स ऑफ आर्म्ड फोर्सेस. एखाद्या आर्म्ड फोर्सेस म्हणजे आर्मी, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, ह्यामध्ये काम करणारा व्यक्ती देशासाठी त्याचं निधन झालं, ओके, तो शहीद झाला, आणि त्याच्या फॅमिलीला मग जे काही पेन्शन दिली जाईल, ओके, ते काही त्याला त्या फॅमिलीला इन्कम मिळेल पेन्शनद्वारे, त्या इन्कमवरती त्या फॅमिलीने कोणताच टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायचा नसतो. ओके, अँड this is one exempted income. Okay, this is point number 26. Then the next point number 27, income from one palace. Palace means rajwada of ex ruler. Okay, एखादा जे काय रूलर्स होते, एक्स रूलर्स, ओके, मग त्यांचे जे काय राजे महाराजे होते, त्यांचे जे काही मोठमोठे राजवाडे आहेत, ओके, त्यांचे मे बी 2, 3, 4, 5, 10 राजवाडे असतील, त्यापैकी कोणत्याही एका जो काय पॅलेस आहे, राजवाडा आहे, त्या राजवाड्याचं त्यांना कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. इन्कम ऑफ वन पॅलेस ऑफ एक्स रूलर, ओके, इज एक्झम्प्टेड इन इंडिया. ओके, त्या कन्सर्न जो कोण व्यक्ती आहे, रूलर, एक्स रूलर, ही हॅज टू डिसाईड विच पॅलेस ही वॉन्टेड टू चूज. कोणत्या राजवाडा त्याला निवडायचे हे त्या व्यक्तीने ठरवायचं आहे. त्या राजवाड्याचं जे काही इन्कम आहे त्या इन्कमवरती गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. दिस इज पॉईंट नंबर 27. देन रिमेनिंग 3 पॉईंट्स. पॉईंट नंबर 28, इन्कम ऑफ लोकल अथॉरिटीज अंडर द हेड इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, कॅपिटल गेन अँड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. व्हॉट इज लोकल अथॉरिटी? लोकल अथॉरिटी म्हणजे काय? लोकल अथॉरिटी इन्क्लूड्स ग्रामपंचायत, नगरपालिका, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ओके, महानगरपालिका और लोकल बोर्ड्स. ओके, मग हे जे काय ग्रामपंचायती असतात, नगरपालिका असतात, महानगरपालिका असतात, यांचं जे काय इन्कम आहे, त्यांच्या काय प्रॉपर्टीज असतात, बिल्डिंग्स असतात, बिल्डिंग म्हणजे हाऊस प्रॉपर्टी, त्यांचे काय इन्व्हेस्टमेंट असतात, त्यातून त्यांना काय इन्कम मिळतं, ते त्यांच्याकडच्या असलेल्या काही प्रॉपर्टी विकतात, त्यातून त्यांना काय कॅपिटल गेन होतो, फायदा होतो. ओके, त्या इन्कमवर त्यांना देखील कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. सो इन्कम अर्न बाय लोकल अथॉरिटी फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, फ्रॉम कॅपिटल गेन अँड फ्रॉम अदर सोर्सेस इज ऑल्सो एक्झम्प्टेड इन्कम. त्या इन्कमवरती त्यांना टॅक्स द्यावा लागत नाही, म्हणून त्याला एक्झम्प्टेड इन्कम असं म्हटलं जातं. दिस इज पॉईंट नंबर 28. सेकंड लास्ट पॉईंट नंबर 29, इन्कम ऑफ रजिस्टर्ड, नोंदणीकृत सायंटिफिक रिसर्च असोसिएशन. Okay, if there is any association, registered association who is doing a scientific research, जर एखादी समजा अशी संघटना आहे, असोसिएशन आहे, नोंदणीकृत आहे, आणि ती जर समजा सायंटिफिक रिसर्च करत असेल, तर त्या संघटनेला, त्या असोसिएशनला जे काही इन्कम मिळतं, मग ते गव्हर्नमेंटकडून मिळणार असेल किंवा अजून कुठल्याही मार्गाने मिळणारी इन्कम असेल, ऑन दीज इन्कम्स द असोसिएशन इज नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. त्या संघटनेला कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. बट कंडिशन इज असोसिएशन मस्ट बी रजिस्टर्ड अँड इट मस्ट बी इन्व्हॉल्ड इन द डुईंग द सायंटिफिक रिसर्च. सायंटिफिक रिसर्च करण्यामध्ये ते काम चालू असलं पाहिजे आणि ती नोंदणीकृत असली पाहिजे. दिस इज सेकंड लास्ट पॉईंट. अँड द लास्ट इन्कम, the last exempted income in India is income received from regimental fund established means set up by armed forces for the welfare of armed forces. Okay, that is welfare of its members. ओके, जे काय आर्म्ड फोर्सेस आहे त्यांचा जो काय रेजिमेंटल फंड असतो, त्यांच्या लोकांसाठी, आर्म्ड फोर्सेसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी जो काय एक फंड तयार केला जातो, त्या फंडमधून जर एखाद्या व्यक्तीला काही मदत केली गेली, काही पैसे दिले गेले, तो व्यक्ती एक्झिस्टिंग असो
काम करणारा किंवा तो रिटायर झालेला असो आर्म्ड फोर्सेसमधून, ओके, तो का सध्या वर्किंगमध्ये असो किंवा तो रिटायर झालेला असो, एखाद्या व्यक्तीला जर ह्या रेजिमेंटल फंडमधून जर काय मदत दिली गेली, फायनान्शियल काय हेल्प केली गेली, तर जे काही इन्कम मिळेल, ओके, एखाद्या व्यक्तीला, तर त्या इन्कमवरती द कन्सर्न पर्सन इज नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. ओके, धिस फंड इज क्रिएटेड बाय द आर्म्ड फोर्सेस. हा फंड कोण क्रिएट करतं? आर्म्ड फोर्सेसमध्ये जे लोक काम करतात त्यांनी हा फंड तयार केलेला आहे. कुणासाठी आहे? तर जे आर्म्ड फोर्सेसमध्ये काम करतात किंवा काम करून आता ते रिटायर झाले त्यांच्यासाठी हा फंड आहे. ह्या फंडमधून जे काही कॉम्पेन्सेशन, जे काही हेल्प एखाद्या व्यक्तीला दिली जाते त्या इन्कमवरती त्या व्यक्तीला कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. सो टॅक्स आपल्याला द्यावा लागत नाही. सो इट इज एक्झम्प्टेड इन्कम. So that's it for today's lecture. In today's lecture we have seen the meaning of exempted income and the remaining 15 exempted incomes. या लेक्चरमध्ये आपण exempted income म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. त्याचबरोबर उरलेले जे काही 15 exempted incomes होते ते आपण पाहिलेले. You should at least remember, we have seen 30 points. Okay, 30 exempted income, but at least you should remember 20 to 25 points. Okay, you should know what is exempted income and what are the different examples of exempted incomes. So that's it for today's lecture. Thank you.